आता आपण एक्झाम्पल नंबर 5 बघूयात. एक्झाम्पल नंबर 5 आहे फ्रॉम 3 men and 2 women एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 persons is to be formed. आता काल आपण या टाइपचं एक एक्झाम्पल बघितलं होतं की 2 boys आणि 2 girls होते. 2 boys आणि 2 girls पासून आपल्याला एक रोड सेफ्टी कमिटी फॉर्म करायची होती. त्या टाइपचंच हे एक्झाम्पल आहे. फक्त ह्या एक्झाम्पलमध्ये 3 men आहेत म्हणजे 3 पुरुष आहेत आणि 2 women आहेत म्हणजे 2 स्त्रिया आहेत. आपल्याला कमिटी फॉर्म करताना दोघांची फॉर्म करायची आहे म्हणजे आपल्याला कॉम्बिनेशन वेगवेगळे घ्यावे लागणार आहेत. जे 3 men आहेत त्यांना आपण M1, M2, M3 असं कन्सिडर करणार आहोत आणि ज्या वुमेन्स आहेत दोनच त्यांना आपण W1 आणि W2 कन्सिडर करणार आहोत. मग ह्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आपल्याला लिहायचे आहेत. मग याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स कसे येतील तर S इज इक्वल टू आपण जर फक्त मेन घेतले दोन्ही मेनच आहेत तर काय काय कॉम्बिनेशन होतील M1, M2, M2, M3, M1, M3 मेनचे सगळे कॉम्बिनेशन झाले. आता वुमनचे आपण बघूयात. W1, W2 हे कॉम्बिनेशन होईल वुमनचं. आता मेन आणि विमेन ह्यांचं कसं होईल तर M1, W1, M1, W2, M2, W1, M2, W2, M3, W1, M3, W2 असे हे कॉम्बिनेशन्स होतील. आता आपण सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे. सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट झालेले आहेत नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट झालेले आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला ए इव्हेंट लिहायचा आहे. ए इव्हेंट काय आहे देअर मस्ट बी ऍटलिस्ट 1 वुमन मेंबर म्हणजे ती जी कमिटी आहे त्यात कमीत कमी एक स्त्री असली पाहिजे. मग असे आपले सगळे कॉम्बिनेशन घ्या की ज्यामध्ये मिनिमम एक वुमन आहे. मॅक्झिमम किती चालतील म्हणजे ज्या 2 आहेत दोन्ही आल्या तरी चालतील. म्हणजे M1, M2 येणार नाही, M2, M3 येणार नाही, M1, M3 येणार नाही. पण इथून पुढे सगळे येतील कारण ह्या सगळ्यांमध्ये विमेन आहेत आणि मिनिमम 1 मॅक्झिमम किती पण चालणार. म्हणजे मग काय येईल W1, W2, M1, W1, M1, W2, M2, W1, M2, W2, M3, W1, M3, W2 एवढे कॉम्बिनेशन येतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे ह्या इव्हेंटमध्ये किती एलिमेंट झाले 7 एलिमेंट झाले. ओके 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एलिमेंट्स आले. आता जो बी इव्हेंट आहे बी इव्हेंट काय आहे 1 man 1 woman कमिटी टू बी फॉर्म म्हणजे त्या कमिटीमध्ये एक पुरुष पाहिजे आणि एक स्त्री पाहिजे. दोन्ही पुरुष किंवा दोन्ही स्त्रिया नको. मग हे पहिले 4 आपल्याला सोडून द्यावे लागतील आणि शेवटचे आपल्याला 6 घ्यावे लागतील. म्हणजे M1, W1, M2, W2 सॉरी M1, W2 आपण घेऊया. M2, W1, M2, W2, M3, W1, M3, W2 सो असे 6 कॉम्बिनेशन झाले म्हणजे N ऑफ B इज इक्वल टू 6. त्यानंतर सी जो इव्हेंट आहे सी इव्हेंट काय आहे तर देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर म्हणजे वुमन मेंबर नकोच आहे अजिबात फक्त मेन पाहिजे. मग काय होईल M1, M2, M2, M3, M1, M3 हे फक्त 3 कॉम्बिनेशन येतील. M1, M2, M2, M3, M1, M3 बस एवढेच कॉम्बिनेशन येतील आणि मग N ऑफ C इज इक्वल टू 3. सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह केलेलं आहे. आय होप सगळ्यांना हे कळलं असेल. आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 6. आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 6 हे लास्ट एक्झाम्पल आहे. आता ह्या एक्झाम्पलचा एक्सपेरिमेंट काय आहे प्रयोग काय आहे तर 1 coin and 1 die आर थ्रोन सायमल्टेनियसली. हे आपण कालही पाहिलेलं होतं की आपण एकाच वेळेला एक कॉइन आणि एक डाय दोन्ही पण टाकले. कॉइन मध्ये 2च कॉम्बिनेशन आहेत हेड आणि टेल पण डाय वरती मात्र 6 कॉम्बिनेशन आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. मग आपल्याला ह्या सगळ्यांचं आपल्याला काय करावं लागणार आहे कॉम्बिनेशन करून लिहावं लागणार आहे जे आपण कालही लिहिलेलं होतं. मग सगळ्यात पहिले आपण सॅम्पल स्पेस लिहूयात. सॅम्पल स्पेस मध्ये काय येईल हेड 1, हेड 2,
हेड 3 म्हणजे कॉइन वरचा हेड, डायस वरचा 1, हेड 1, हेड 2, हेड 3, हेड 4, हेड 5, हेड 6, हे झाले सगळे हेड आणि डायसचे कॉम्बिनेशन. मग टेल 1, टेल 2, टेल 3, टेल 4, टेल 5, टेल 6 सगळे कॉम्बिनेशन आपण लिहिलेले आहेत. हे 6 आणि हे 6 असे एन ऑफ एस इज इक्वल टू 12 कॉम्बिनेशन झालेले आहेत, 12 कॉम्बिनेशन झालेले आहेत. आता आपण इव्हेंटकडे जाऊया. इव्हेंटमध्ये जो ए इव्हेंट आहे त्यांनी काय म्हणलं, टू गेट हेड अँड अन ऑड नंबर, म्हणजे यातून आपल्याला हेड आणि ऑड नंबर असं कॉम्बिनेशन पाहिजे. मग हेड आणि ऑड नंबर, मग हेड 1 ऑड नंबर आणि हेड हे कॉम्बिनेशन आहे. हेड 2 नाही होणार कारण टू हा इव्हन नंबर आहे, समसंख्या आहे. हेड 3 चालेल कारण 3 ही ऑड नंबर आहे. आणि हेड 5 पण चालेल कारण 5 हा ऑड नंबर आहे. 4 आणि 6 नाही चालणार कारण ते इव्हन नंबर्स आहे. म्हणजे हेड आणि ऑड नंबर एवढे 3च कॉम्बिनेशन आहेत. मग ते इथे आपण लिहूयात, हेड 1, हेड 3, हेड 5. म्हणजे आपल्या ए या इव्हेंटमध्ये किती एलिमेंट झाले, 3 एलिमेंट्स आले. आता जो बी इव्हेंट आहे त्या बी इव्हेंटमध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत किंवा काय त्याची कंडिशन आहे, टू गेट हेड ऑर टेल अँड अन इव्हन नंबर, म्हणजे हेड किंवा टेल काही चालेल पण त्याच्यासोबत इव्हन नंबर पाहिजे. मग आता काय काय येईल, तर हेड आणि टेल दोघांचा विचार करायचा आहे पण त्याच्यासोबत इव्हन नंबर पाहिजे. म्हणजे हेड 2 घ्यावा लागेल, हेड 4 घ्यावा लागेल, हेड 6 घ्यावा लागेल, टेल 2, टेल 4, टेल 6 हे सगळे घ्यावे लागतील. सो इथे येणार आहे H2, H4, H6, टेल 2, टेल 4, टेल 6. कंडिशन्स नीट वाचायच्या. काय दिलंय कंडिशन्स मध्ये, हेड किंवा टेल काही चालणार होतं, फक्त त्याच्यासोबत काय पाहिजे, इव्हन नंबर पाहिजे, समसंख्या पाहिजे. आणि मग एन ऑफ बी इज इक्वल टू 6 एलिमेंट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये. आता शेवटचा जो इव्हेंट आहे सी इव्हेंट तो काय बघा, नंबर ऑन द अपर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. कॉइन वरती टेल येऊ शकतो पण तुम्ही जो डाय फेकणार आहात, तुम्ही जो फासा टाकणार आहात त्याच्यावरती 7 पेक्षा मोठी संख्या येऊ शकत नाही कारण त्या डायवरती फक्त 6 संख्या असतात. म्हणजे हा जो इव्हेंट आहे हा इम्पॉसिबल आहे, ही अशक्य घटना आहे. म्हणजे असं कॉम्बिनेशन येऊच शकत नाही की 10 आणि 7 पेक्षा मोठा नंबर, कारण माझ्याकडे फक्त अप टू 6च नंबर आहे, त्यापेक्षा जास्त नंबर्स नाही आहेत त्या डायवरती, त्या फाशावरती. म्हणजे हा जो इव्हेंट आहे सी इव्हेंट आहे तो इम्पॉसिबल आहे, ती अशक्य घटना आहे. म्हणजे ह्याला आपण काय करणार, एम्प्टी सेट म्हणून दाखवणार, ह्याला आपण रिक्त संच म्हणून दाखवणार आणि ह्याच्यामध्ये एकही एलिमेंट येणार नाही. म्हणजे एन ऑफ सी इज इक्वल टू 0. आणि मग इथे आपण असंही लिहू शकतो की इव्हेंट सी is an impossible event. म्हणजे ही जी सी घटना आहे ती अशक्य घटना आहे असं आपण लिहू शकतो. सो हे होती आपण आज 1 to 6 एक्झाम्पल्स पाहिली 5.3 मधली. अतिशय सोपी अशी ही एक्झाम्पल्स होती. आय होप सगळ्यांना कळाली असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या भागामध्ये आपण पुढचा प्रॅक्टिस आणि पुढचे नवीन आणखीन काही कन्सेप्ट किंवा प्रोबॅबिलिटी कशी काढायची, संभाव्यता कशी काढायची हे आपण पाहणार आहोत.